ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोग्य मंत्रालयामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलाय आणि या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची देखील मागणी केली आहे। सोबतच 3,500 पाणी पुरावे देखील जोडलेले आहेत। यावरून आता नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनात जोरदार रणकंदन होण्याची शक्यता आहे। पाहूयात एक रिपोर्ट। राज्याच्या आरोग्य खात्याला भ्रष्टाचाराचा कॅन्सर, बदल्या बढत्यांसाठी लाच, पदांचा लिलाव। संजय राऊतांचा आरोग्य मंत्र्यांवर लेटर बॉम्ब। आरोग्य खात्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली। आरोग्य खात्यात अनेक महत्त्वाच्या पदांचा अक्षरशः लिलाव होत असल्याचा त्यांचा आरोप आहे। हे सर्व पैसे संबंधित मंत्र्यांच्या म्हणजेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कात्रज या ठिकाणच्या खासगी शिक्षण संस्थेच्या कार्यालयात जमा केले जात असल्याचाही दावा राऊतांनी केलाय। आरोग्य खात्यामध्ये ऑक्शन पदांचं, लिलाव पदांचा हा सर्रास चालू आहे। हा जनावरांचा बाजार भरल्यासारखा लिलाव चालू आहे। जनावरांच्या बाजारात जसा लिलाव सुरू असतो त्या पद्धतीनं वैद्यकीय अधिकाऱ्यांचा, डॉक्टरांचा, उपसंचालक पदावरच्या, सहसंचालक पदांचा हा लिलाव चालू आहे। हे सगळे पैसे गोळा करण्यासाठी सरकारी अधिकारी OSD लेवलचे, उपसंचालक लेवलचे वैद्यकीय अधिकारी नेमले गेलेले, त्यांनी पैसे गोळा करायचे आणि ते कात्रजला पोहोचवायचे। कात्रजला कुठलं कार्यालय आपल्याला माहिती आहे। या संदर्भात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही पाठवलं। त्यासोबतच तब्बल 3.5 पानांचे पुरावे दिल्याचा दावा त्यांनी केलाय। पत्रात त्यांनी लिहिलंय, एकूण 1200 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशासाठी प्रत्येकी 4 लाख असे जवळपास 50 कोटी रुपये जमा केले। हे पैसे संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आले। पैशांच्या वसुलीसाठी एका खास OSDची नियुक्ती करण्यात आली। महात्मा फुले योजना लागू करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून प्रति बेड 1 लाख रुपये घेतले जातात। म्हणजेच योजनेत बोगस लाभार्थ्यांची भरमार आहे। आरोग्य खात्याची दोन्ही संचालक पदं रिक्त ठेवली असून त्याचा लिलाव पद्धतीनं सौदा करण्याची मंत्री महोदयांची योजना आहे। 34 पैकी 12 कनिष्ठ अधिकाऱ्यांची बेकायदेशीरपणे सिव्हिल सर्जनपदी नियुक्ती करण्यात आली आहे। MPSC मार्फत 14 उपसंचालकांच्या निवडीसाठी प्रत्येकी 50 लाखांची मागणी करण्यात आली। 2020च्या कोविड खरेदीत अनियमितता आहे म्हणून डॉक्टर नागोराव चव्हाण यांना निलंबित केलं होतं। मात्र त्याच खरेदी व्यवहारातील 18 कोटी रुपये संबंधित ठेकेदार कंपनीला देण्यासाठी मंत्र्यांकडून दबाव आला। अखेर त्याला 3 वर्षांनंतर प्रशासकीय मान्यता देण्यात आली। या व्यवहारातील 8 कोटी रुपये कात्रज मुक्कामी पोहोचवण्यात आले। पत्राचं उत्तर आलं नाही तर यापेक्षा मोठा स्फोट करणार असा इशाराही राऊतांनी दिलाय। त्यावर पत्रकार परिषद घेऊन जशास तसं उत्तर देण्यात येईल असा पलटवार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलाय। आता मी एक राज्यसभा सदस्य म्हणून हे पत्र लिहिलं आहे, माझ्या अधिकारात पत्र लिहिलं आहे। या पत्राचं जर उत्तर मला आलं नाही किंवा कारवाई झालेली दिसली नाही तर मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठा स्फोट मला करावा लागेल। माझ्याकडे आलंय पत्र, त्याची आता उद्या अधिवेशन चालू होतंय। माझ्या घरातलं सुनबाई ऍडमिट आहेत थोड्या, मी तिकडे निघालोय आम्ही। त्याच्यावरती सविस्तर उद्या पत्रकार परिषद घेऊन त्याच्या प्रत्येक पॉइंटला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल। त्यांनी मुख्यमंत्र्याला पत्र पाठवलंय, ते त्यांना मिळालं की नाही मला माहित नाही, त्याची कल्पना नाही। पार दिल्लीपर्यंत चक्रा मारता पार त्या शरद पवारच्या सिल्वर ओकवर जाता एक पत्र घेऊन जर मुख्यमंत्र्याच्या हाती जर दिलं असतं तर त्याला वेटेज आलं असतं। आता पत्र पाठवलंय, कुरिअरनी पाठवलंय का ईमेलवर पाठवलंय का व्हॉट्सअपवर पाठवलंय याची काही कल्पना त्यांनी दिलेली नाही। दुसरीकडे आरोग्य विभागातल्या भ्रष्टाचाराचा कच्चा चिठ्ठा तयार आहे आणि तो अधिवेशनात मांडू असा इशाराही विरोधकांनी दिलेला आहे। तर खूप मोठे प्रकरण आहेत, विधानसभेत आम्ही पुन्हा काढू। त्यांच्या खात्यातला भोंगळ कारभार तानाजी सावंतांच्या प्रचंड मोठा आहे। हे केवळ बदलीच नाही तर अनेक घोटाळे आहेत आरोग्य विभागामध्ये। आरोग्य विभागामध्ये अनेक टेंडर घोटाळे झालेले आहेत।
ते सर्व घोटाळे विधानसभेमध्ये निघतील. तानाजी सावंतांच्या विभागात ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार, ज्या पद्धतीनं अधिकारी, हे सगळं आता आमच्याकडे तयार आहे. याचा सगळा कच्चा चिठ्ठा ज्याचा म्हणता येईल आमच्याकडे तयार आहे. अधिवेशनात योग्य वेळेला योग्य दिवशी या सगळ्या गोष्टी मांडल्या जातील. राज्य मंत्रिमंडळाच्या अनेक खात्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, पण त्यात आरोग्य खातं आघाडीवर असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे. राऊतांनी केलेले आरोप अतिशय गंभीर आहे. त्याची चौकशी होऊन सत्य समोर यायला हवं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.